नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर होळी जवळ आलेली आहे, त्यामुळे घरात सगळा पसारा काढलेला आहे. घराची साफसफाई चालू आहे. माझ्या पहिल्या 2 व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. मला असेच मोटिवेट करा की जेणेकरून मी चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. तर आज मी तुम्हाला होळी पौर्णिमेबद्दल सेवा सांगणार आहे. आपण सगळेच होळी पेटवतो, पण त्या होळीमध्ये काय दहन केल्याने, काय टाकल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल, त्याबद्दल काही सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली सेवा आहे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करायची आहे आपल्याला. नंतर 11 प्रदक्षिणा होळीला मारायच्या आहेत. नंतर जो गोटा खोबरा आणि जे तूप आहे ते होळीमध्ये वाहायचं आहे आपल्याला आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की यामुळे घरात माझ्या सुख समृद्धी वाढू दे, सगळे कष्ट दूर होऊ देत, अशी होळी मातेला आपण प्रार्थना करायची आहे. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवायचे आहे व रात्री होळीत प्रवाहित करायचे आहे. हा उपाय केल्याने घरातील सगळा त्रास निघून जातो. पुढची सेवा आहे, 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे, असे म्हणून होळीत टाकायचं आहे. 7 गोमती चक्र घेऊन आपल्याला होळीत अशी प्रार्थना करून टाकायचं आहे. पुढची सेवा आहे, होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राख असते ती घरी आणायची आहे. त्यात थोडं मीठ, राई मिक्स करून घरात किंवा घराच्या जवळ ठेवायचे आहे. त्यामुळे घरात भूत प्रेत, नजर दोष, करणी दोष हे लागत नाही. घरातील जे काही तुम्हाला भूत प्रेतचा जो काही त्रास असेल, करणीचा जो काही त्रास आहे, तो या राख आपण घरात जवळ किंवा घराच्या बाहेर ठेवली तर आपल्या घरात ते प्रवेश करू शकत नाहीत. पुढची सेवा, होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत आपल्याला बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करायचे आहेत. 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर ही पण सेवा तुम्ही करू शकता. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहायचे आहेत. 21 गोमती चक्र शंकराला वाहायचं आहे. यामुळे व्यापार व नोकरीमध्ये आपली उन्नती होते. ज्यांच्या व्यापारामध्ये, नोकरीमध्ये वाढ होत नाही, त्यांनी ही सेवा नक्की करा. ही सेवा म्हणजे हे होळीत गोमती चक्र टाकायचं नाही आहे, ही 21 गोमती चक्र शंकराला अर्पण करायचे आहेत. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घरात घेऊन ती अंगाला लावून स्नान करायचं व शिवलिंगास भस्म म्हणून लावा वेगळी बास पुरणपोळी खाऊ घालायची. घरी चौमुखी दिवा लावायचा, सर्व देवांची पूजा करावी आणि ह्या सेवेमुळे बाधा निवारण होते. आपल्याला जर बाहेरची बाधा असेल तर ह्या सेवेमुळे आपली बाधा नाहीशी होऊन जाईल. ज्यांना कोणाला राहूचा दोष असेल त्यांनी 1 नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकायचा आहे. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास, दोष निघून जातो आणि सर्व अडकलेली कामे होऊ लागतात. तर राहू ग्रह हा आपली कुठलीच कामे होऊ देत नाही. प्रत्येक कामाला आपल्याला अडचण येते. हाच राहूचा दोष असतो. तर हा सगळा दोष ह्या उपायाने तुमचा निघून जाईल. पुढची सेवा आहे, जर घरात बरकत नसेल, धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी सकाळी आपल्या मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका आणि द्विमुखी दिवा लावायचा आहे. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाकून प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकायचा आहे. आपण सकाळी दिवा लावायचा आहे, पूर्ण श्रद्धेने हा दिवा लावायचा, त्यात 11 काळे उडीद टाकायचा, दिवसभर तो दिवा तेवत राहू द्यायचा तसाच आणि संध्याकाळी आपण जेव्हा होळी पेटवणार त्या होळीत हा दिवा विझल्यानंतर टाकायचा आहे. पुढची सेवा आहे, दुर्घटना, संकटे फार येत असतील तर आपण होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा आणि 1 नारळ हातात घ्यायचा आहे आणि ते घेऊन आपण होळीला प्रदक्षिणा मारून तो गुंजा आणि नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकायचा आहे. आणि पुढची सेवा आहे, ज्यांचं विवाह होत नाही
ज्यांच्या विवाहासाठी अडचणी येतात त्यांनी ही सेवा नक्की आवर्जून करा, कारण की होळी ही वर्षातून एकदाच येते आणि ह्या सगळ्या सेवा आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळतात. त्यामुळे ह्या सेवा सगळ्यांनी नक्की करा. ज्यांचा विवाह जुळत नाही त्यांनी या दिवशी काय करायचं तर विड्याची 2 पाने घ्यायची, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंडी घेऊन शिव मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर हे सगळं आपण अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. महादेवाला प्रार्थना करायची आहे की माझं विवाह जुळत नाही किंवा मला विवाहासाठी अडचण येत आहे. ह्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की माझं विवाह जुळू दे, मला माझ्या विवाहाला कुठलीच अडचण येऊ देऊ नको म्हणून तुम्ही शंकर देवाला प्रार्थना करा आणि नंतर मग येऊन तुम्ही होळीचं दर्शन घ्या. हीच क्रिया दुसऱ्या दिवशी पण आपण करायची आहे. ही सेवा आपण रोज रंगपंचमीपर्यंत करायची आहे. होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमीच्या दिवसापर्यंत म्हणजे 5 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. महादेवाच्या मंदिराला जाऊन तिथे 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंडी घेऊन शंकर भगवानाला ते अर्पण करून नंतर आपण होळीचं दर्शन घ्यायचं. ही सेवा आपल्याला 5 दिवस करायची आहे. ह्या सगळ्या सेवा मैत्रिणींनो तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून करा. तुमच्या नक्कीच मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. फक्त श्रद्धा असली पाहिजे. कुठलीही सेवा करताना आपल्या मनात फक्त श्रद्धा असली पाहिजे आणि स्वामीवर विश्वास असला पाहिजे. विश्वास असेल तरच आपल्याला त्या गोष्टीचा, त्या सेवेचा फळ मिळतो. जर आपण वरच्या मनाने जर ती सेवा केली की ही सेवा आलेली आहे, आपण करूया, चला बघूया फरक पडतोय की नाही, ही सेवा करून बघूया, असं नाही करायचं. की मला ह्या सेवेने पहिला जी सेवा तुम्ही करणार आहे, एक लक्षात घ्या, पहिला जी तुम्ही सेवा करणार, पहिला स्वामींच्या समोर जायचं, स्वामींच्या समोर बसायचं, स्वामींना सांगायचं की स्वामी मी ही सेवा करणार आहे, तर मला ही सेवा करण्यासाठी तुम्ही आज्ञा द्या आणि नंतरच ती सेवा करायची. आणि ती सेवा करताना पण मन लावून मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने ती सेवा करायची आहे आपल्या सगळ्यांना. तर स्वामींच्या अगोदर आज्ञा घ्यायची. जर तुम्ही आज्ञा घेऊन सेवा करत असाल तर तुम्हाला ती सेवा करताना कुठलीही अडचण येणार नाही आणि तुम्ही जे काही ज्या कुठल्या कारणासाठी तुम्ही ती सेवा करत असाल ती सुद्धा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. सेवा करताना मनात 100 प्रश्न आणायचे नाहीत. सेवा करताना असा विचार करायचा नाही की ही सेवा करू की नको. मग आपण तयार होतो, करूया, बघूया काय फरक पडतो की नाही, मग आपण सेवा करायला बसतो. तर मनात संशय घेऊन कुठलीही सेवा करायची नाही. ती सेवा देवापर्यंत पोहोचत नाही. मनात संशय घेतला तिथे तुमची सेवा ही संपली. सेवा ही श्रद्धेने, विश्वासाने करायची असते. तरच त्या सेवेचा आपल्याला फरक जाणवून येतो, फरक दिसून येतो. आपल्यात पहिल्यांदा सेवा करताना पॉझिटिव्हिटी पाहिजे की जे मी हे करते किंवा जे मी हे करणार त्यामध्ये मला नक्कीच यश मिळणार, नक्कीच माझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार. हा पहिला विश्वास पाहिजे आपल्याला सेवा करताना. की कुठलीही सेवा सांगितली, आपण केलं, आपण म्हणतो ना मी ही सेवा केली, मी हे केलं, मी ते केलं, पण मला काहीच फरक पडला नाही. का पडत नाही तर आपली विश्वास नसतो, श्रद्धा नसते त्या गोष्टीवर. आपण करायचं म्हणून करतो की त्यानं केलं, अमुकनं हे केलं, त्याला फळ मिळालं, तो किती सुखी आहे, त्याला त्याची इच्छा पूर्ण झाली तर मी पण करून बघतो. त्या पाठीमागे त्याचा जो विश्वास, जी श्रद्धा असते ती महत्त्वाची असते. ती इच्छा कशामुळे पूर्ण झाली की त्याचा त्या सेवेवर पूर्ण विश्वास होता, पूर्ण श्रद्धा होती, त्यामुळे त्याच्या मनातली ती इच्छा पूर्ण झाली. तर तुम्ही कुठलीही सेवा करताना पूर्ण स्वामींना शरण जाऊन आणि सेवा करताना स्वामींना सांगून, स्वामींना सोबत घेऊन ती सेवा करायची. स्वामींना सांगायचं की स्वामी मी ह्या कारणासाठी ही सेवा करत आहे, तर मला कुठलीही अडचण येऊ देऊ नका, तुम्ही मला ही सेवा करायला आज्ञा द्या आणि तुम्ही पण माझ्यासोबत ही सेवा करताना माझ्यासोबत राहा, असं स्वामींना सांगूनच तुम्ही मग सेवा करा. तर मित्रांनो, मी सर्व प्रकारच्या पूर्ण आपल्या जीवनात ज्या काही अडचणी, शारीरिक, मानसिक, भूत प्रेत, करणी बाधा, विवाहासाठी, नोकरीसाठी ज्या काही अडचणी आहेत त्या सर्वांवर मी तुम्हाला सेवा सांगितली आहे. तर नक्की तुम्ही ही सेवा करा, कारण की
वर्षातनं पहिलीच म्हणजे वर्षातली ही एकच होळी आहे की परत परत हा योग येणार नाही. तर सर्वांनी ही सेवा करा. तुम्हाला नक्कीच ह्याचे परिणाम चांगले दिसून येतील. नक्कीच तुम्हाला याचे फळ मिळेल. तर मी आज संध्याकाळची पूजा करत आहे. संध्याकाळची स्वामींची सेवा माझी चालू आहे. सकाळी माझी सेवा झाली नाही, त्यामुळे मी संध्याकाळी बसले होते. सकाळी पसारा काढला होता, त्यामुळे मी सकाळी बसले होते. संध्याकाळी बसले होते मी सेवेसाठी. तर माझी ही सेवा चालू आहे आता स्वामींची. तर होळीच्या सर्व मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. आणि सर्व आनंदी राहा, खुश राहा. सगळ्या सेवा मनापासून करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.